तो डिसिजन मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. सलामीची जोडी आपण पाहतो संदीप बाणे आणि गोविंद बाणे. तर गोलंदाज आपण पाहतोय पहिला षटक घेऊन येत आहेत पिंटेश भंडारी. गेम इज ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज तयार पिंटेश भंडारी. स्ट्राइक एंडला आपण पाहतो फलंदाज संदीप बाणे. एम्बॉयच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकतोय. निलेश पाटील. गोलंदाज तयार पिंटेश. पहिला चेंडू बाकपडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली झाली आहे. डॉट बॉल. 5 षटकांच्या लढतीमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावांचा धावफलकार आल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये आडवली संघ त्या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू शकतो. पहिला चेंडू निर्धार जातो. गोलंदाज आपण पाहतो पिंटेश भंडारीच्या माध्यमातून. SRGS मैत्री 40+ चषक ही स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आपण पाहतोय. गणेश साळुंके, सुदर्शन पाटील, राजू पाटील आणि संदीप भोईर यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. पिंटेश भंडारी फ्रंट फुटला आले. ऑफसाईडला खेळतात. फटका इथे फसलाय आणि झेल सुटलाय. आनंद पंचे होतोय ऑफसाईडला आपण पाहतोय. तोपर्यंत इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आल्या. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. बिनबाद 2. पहिला चेंडू निर्धार हाताळला होता. गोलंदाज आपण पाहतो पिंटेश भंडारी. त्यानंतर आपण पाहतो 2 धावा आल्यात. फलंदाज संदीप बाणेच्या बॅटमधनं. बिनबाद 2. ऑफसाईडला एक क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला एक क्षेत्ररक्षक. 38 सर्कल मध्ये आपण पाहतो इतर क्षेत्ररक्षक. यष्टांच्या मागे यष्टी रक्षक. गोलंदाज तयार. ऑन साइडला चपल झाले. ऑफ साइडला संदीप बाणेच्या बॅटमधनं या डावातील या स्पर्धेतील हा षटकार येतोय. 6 धावा. संख्या 8 वर पोहोचते. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर 2 धावा. त्या पुढच्या चेंडूवर षटकार येतोय. सुरुवात चांगली झाली आडिवली संघाच्या माध्यमातून. बिनबाद 8. भरपूर चपल झाले होते. यष्टीरक्षक बीट झाले. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 एकूण धावा येतात. 2 धावसंख्या पोहोचते ती दिवसांकात 10 वर. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा आल्यात. एक वाईट चेंडू हाताळला. एक षटकार आला. सुरुवात चांगली झाली आडिवली संघाच्या माध्यमातून. ओम साई 40+ आडिवली विपक्ष. जय हनुमान 40+ उंबारडे ब. ऑन साइडला जागेवर खेळलेत. गोविंद बाणेच्या बॅटमधनं येतो चौकार. 4 धावा. फलकावर सुरुवात चांगली झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर आपण पाहतोय ठीक आहे. चालेल चालेल. ओके. बाईंचा डिसिजन ही इनिंग झाली कसं सांगून टाकतं मग. हा चालेल. कारण भाई फोन नव्हता उचलत. स्विच ऑफ दाखवत होता. हा 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 असं आहे का. ठीक आहे. त्यांनी बॉलिंग टेकले. त्याची आयडी नाही बनवली बोलल्यावर टीम बाद. हो चालेल चालेल. ही इनिंग संपली ना का डिसिजन कळलं होता मी. हा चालेल. ऑन साइडला 1 बॉल सोडतो. गोविंद बाणेच्या बॅटमधनं आला हा चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार आला. टोटल धावसंख्या आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धावा.
3 चेंडूंमध्ये तब्बल 3 चौकार आले. संदीप भानेच्या बॅटमध्ये षटकार आला. बिनबाद 22 दमदार सुरुवात आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात आपण पाहिली. ओम साई प्लस अडवली संघाच्या माध्यमातून टॉस गमावला. फलंदाजी आली प्रथम. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात. संदीप बाण आणि गोविंद बाण या जोडीने सुरुवात चांगली केली आहे. आदरणीय अतुल भगत आणि लालचंद भगत यांचं व्यासपीठावर आगमन झालं. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो गुरुनाथ कारभारी येत आहे. तिथून गुरुनाथ कारभारीला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकांमध्ये पिंटेज बंटाने धावा खर्च केला तब्बल 22 आणि इथून हा गोलंदाज कमबॅक करतो का पाहायचा. राईट आर्म राऊंड द विकेट. भरपूर सफल झाले. इतक्या संत गतीने चेंडू हाताळला की संदीप भानेसारखा फलंदाज या संधीला गमावणार नाहीये. चौकार 4 धावा. आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावा आल्यात. पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी संदीप बाणे आणि गोविंद बाणे दरम्यान आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे. गुरुनाथ पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. भरपूर सफल झाले होते, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. कमबॅक केलं जाते. मागचा चेंडू ज्या कंपॅरिझन मध्ये रिलीज केला होता गोलंदाज गुरुनाथनं, मात्र पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉट बॉल. गुरुनाथ ऑन साइडला खेळतात. थोडेसे फंबल झाले. क्षेत्ररक्षक सिंगल तर आले. दुसरी संघ नक्कीच प्रयत्न करतील. संधी पुढे सरकतात तोपर्यंत धावा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचते 28 वर. 5 षटकांच्या लढतीमध्ये षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना 28 धावा आपण पाहतो धावफलकावर. एकीकडे गमावलेला नाही. आडवली संघाने जमेची बाजू असेल. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 22 आणि षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना बिनबाद 26 धावा. अठ्ठावीस धावा. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला, मात्र चेंडू जातो ऑफ साइडला. चेंडू इथे थांबणार नाहीये. पंच श्रीनाथ पाटील इशारा करतात. चौकार 4 धावा. बत्तीस धावा धावफलकावर. संदीप भाने चांगली फलंदाजी करतात. गुरुनाथ पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले. ऑफ साइडला ऑन साइडला खेळतात. फटका फसला की षटकार. संदीप भाने फ्रंटफुटला पुढे आले. षटकार 6 धावा. अडतीस धावा धावफलकावर. जबरदस्त सुरुवात. कट केलं. ऑफ साइडला फक्त दिशा दिली आहे तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 39 वर पोहोचते. 2 षटकांचा बाजू खेळ इथं समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 39. पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी संदीप बाणे आणि गोविंद बाणे दरम्यान आपण पाहतो. स्पर्धा आपण पाहतो SRGS मैत्री फुटबॉल चषक 2024 हे पर्व आपण पाहतो. पर्व दुसरं. पहिल्या सामन्यासाठी जो डिसिजन आम्ही पेंडिंग ठेवला होता असोसिएशनच्या माध्यमातून, आपल्या फुटबॉल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी संपूर्ण संघटनेने चर्चा केली आहे. ही इनिंग संपली, हा डाव संपला, पहिलं सत्र संपलं की डिसिजन असोसिएशनच्या माध्यमातून जो काय आलाय तो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगणार आहोत. दोन्ही संघांना सांगणार आहोत आणि तो डिसिजन दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. लक्षात घ्या. कारण मॅच जरी असोसिएशनच्या नसल्या तरी भाईंनी सांगितले असोसिएशनशी संलग्न असतील. रेकॉर्ड जरी तुमचा इथं ग्राह्य धरला गेला नसला तरी मात्र असोसिएशनच्या संलग्न या स्पर्धा आहेत. लक्षात घ्या.
संदीप पाटील तिसरे षटक मार्गस्थ बिनबाद 39. संदीप भाने स्ट्राइक एंडला. भरपूर सफल झाले ते त्याच पद्धतीने खेळणं पसंत करतात. मात्र संदीपनं सुरुवात चांगली केली आहे. संदीप पहिला चेंडू डॉट बॉल. दोन गोलंदाजांनी 39 धावा खर्च केला. तिथून संदीपला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या स्थगित 39 धावा. फ्रंट पेजला पुढे आले. चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होत आहे. गुड फिल्डिंग तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 40 वर पोहोचते. 40 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतो ती गोविंद आणि संदीप दरम्यान. पहिल्या षटकात 22 धावा आल्या. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर धावा आल्या तब्बल 17 धावा. चेंडूवरचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. इथं फलंदाज बाद झाला असता मात्र सुरक्षित पोहोचले. जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज कदाचित बादही झाला असता. मात्र तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 41 वर पोहोचली आहे. टॉस जिंकला जय हनुमान 40+ उंबारडे संघानं फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आडिवली संघाला. सिंगल आली आहे 22च्या स्वरूपात. धावसंख्या 42 वर पोहोचली आहे. दोन अनुभव पंच आपण पाहतोय शशांक पाटील संताप आणि श्रीनाथ पाटील नागाव. स्वतःच भरपूर वर्ष क्रिकेट खेळले येतात. दोन्ही गावाच्या संघातनं ते 40+ साठी चांगल्या पद्धतीने खेळतात. पुन्हा एकदा संदीप तयार. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात. चौकार येतो की पाहायचं. अंतिम क्षणाला इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. सत्तेचाळीस धावा. बघा मोतीराम दळवी यांनी सांगितले जेवण आलं नाही तर ऑब्जेक्शन घेतलं जाईल. ऑन साइडला खेळतात. फटका फसलाय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. गोविंद भाने बॅक टू डगआउट. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 1/46. नवीन फलंदाज आपण पाहतो भास्कर भान येत आहेत. जितके चांगले क्रिकेटपटू तितके चांगले नृत्य प्रशिक्षक संजय खारुक येतात. 46 धावांची भागीदारी आपण पाहिली संदीप आणि गोविंद दरम्यान. धावसंख्या आपण पाहतो तीन षटकाच्या समाप्तीनंतर 1/46. तर दोन्ही संघांनी तयार राहायचं दिवा आणि गारवली टॉस साठी. फुलटा चेंडू ऑफ साइडला सुरेख फटका. संदीप बाने हिज ऑन फायर. चौकार 4 धावा. 50 धावा पूर्ण होतात.
धन्यवाद डीजे. बघा तुम्हाला मी मगाशी सांगितलं आपल्या अध्यक्षांचं गाणं तुम्हाला सांगितलं ते गाणंही वाजवत जा. डीजेला विनंती असेल. हॅलो हा बोल. हा टाइम ना आता ही आता 5 ओव्हरी राहिल्या. हा मग गावर 1/54 षटक क्रमांक 4 मार्ग असतं. संदीप भाने चांगली फलंदाजी करतात. ऑन साइडला जागेवर खेळले संदीप भानेला रोखणं कठीण जाते. षटकार 6 धावा. धावसंख्या पोहोचले तब्बल 60 वर. साठ आणि वैयक्तिक 41 धावसंख्या खेळतात संदीप बाणे. बघूया अर्धशतक टोकतात का संदीप बाणे. दबाव नक्कीच जाण्याचा गोलंदाजावर. धावसंख्या एक्स्ट्रावर पोहोचली आहे. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिले. 46 धावांची भागीदारी आपण पाहिली संदीप गोविंद दरम्यान. त्यानंतर आपण पाहतो फलंदाज आले नॉस्ट्राकेनला. ऑन साइडला फटका फसला होता मात्र झेल सुटलाय. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. तोपर्यंत संदीप पुढे सरकतायत. सुरक्षित पोहोचतायत. धावसंख्या पोहोचते ती 63 वर. वैयक्तिक 43 धावसंख्या खेळतात सलामीचे फलंदाज संदीप बाणे. सलामीला आलेत. 4 षटक क्रमांक मार्गस्थ असताना अजूनही फलंदाजी करतायत. अर्धशतकापासून 7 धावा दूर असतील आणि या षटकातील चेंडू शिल्लक असतील. भावेश पाटील आम्हाला माहिती सांगतात 2 म्हणजे एकूण 8 चेंडूचा खेळ शिल्लक असताना संधी असेल संदीप भानेकडे अर्धशतक ठोकण्यासाठी. धावसंख्या 63. गुड बॉलिंग. संत गतीने चेंडू हाताळलाय. गोलंदाजाला माहिती जितक्या वेगाने चेंडू टाकवो तितक्या वेगाने संदीप भाने प्रहार करत असतात. डॉट बॉल. गुड बॉलिंग. धावसंख्या स्थगित 63 धावा. गुड बॉलिंग. बघा जो फलंदाज सातत्याने चांगली फलंदाजी करत होता त्या फलंदाजाला मात्र शेवटचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 63 धावा. या पुढचा असेल जय गणेश 40+ घारिवली विपक्ष श्री गणेश 40+ दिवा. दोन्ही संघांनी तयार होतं टॉससाठी इनिंग ब्रेक मध्ये. संदीप पाटील शेवटचे षटक हाताळण्यासाठी येत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वे षटक घेऊन येत आहेत. धावसंख्या 63. ऑन साइडला जबरदस्त फटका आपण पाहतो. फलंदाज भास्कर बाने इज ऑन फायर. षटकार 6 धावा. धावसंख्या 69 वर पोहोचली आहे. या 2 फलंदाजांना रोखणं कठीण जात आहे. सुरुवात चांगली केली संदीपाने. गोविंदनं 46 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहिला गोविंद बाद झाले. गोविंद बाद झाल्यानंतर मात्र सातत्याने इथं आक्रमण केलं जात आहे. 4थ्या षटकातील 2 चेंडू डॉट आले. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. लक्ष दे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. चौकार 4 धावा. तर बघा डीजे मी विनंती करतो निलेश थांबल्यावर बोला आणि चेंडू टाकताना मध्येच वाजवू नका प्लीज. धावसंख्या 73 वर पोहोचली आहे.
जबरदस्त फलंदाजी सुरुवात केली आपण पाहतो संदीप बाणे आणि गोविंद बाणेनं. त्यानंतर आपण पाहतोय इथं फलंदाज भास्कर बाणे चांगली फलंदाजी करतात. एक षटकार एक चौकार ठोकला. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा आल्यात. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळतात. पहिली धाव तर वेगाने पूर्ण करतात. दुसरीचा प्रयत्न बघा. दुसरी धाव घेऊन स्वतः स्ट्राईकवर आले असते. मात्र भावेश बघा त्यांना माहिती आहे, भास्कर बाणे यांना माहिती आहे की आपला सहकारी अर्धशतकाच्या समीप पोहोचलाय. 3 चेंडू बाकी असतील. दर 3 चेंडूंमध्ये त्या फलंदाजाने उर्वरित धाबा कुठल्या तर अर्धशतक ठोकू शकतो आणि अर्धशतक रोज रोज होत नसतात. आपल्या सहकार्याला संधी दिली आहे. भास्कर बाणे यांनी धावसंख्या पोहोचली ती 74 वर. शेवटचे 3 चेंडू बाकी असतात. त्रेचाळीस धावसंख्या खेळतात. धावसंख्या 78, संघाची धावसंख्या 78 आणि संदीप बाणे 46 धावसंख्या खेळतायत. बागफुटला गेले, ऑफसाइडला खेळतात. पहिली धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. चेंडू फेक येईपर्यंत इथं संदीप बाणे या स्पर्धेतील पहिला अर्धशतक टोकण्याचा बहुमान पटकावला असता. मात्र 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचली ती 80 वर आणि वैयक्तिक 48 धावसंख्या खेळतायत. 2 धावांपासून दूर असेल. जर संदीप बाणे यांनी अर्धशतक ठोकलं तर कमिटीकडनं आयोजकांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक फलंदाजासाठी. 1 चेंडू बाकी असेल. संधी असेल संदीप बाणेकडे. ऑन साइडला खेळतात. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. अशा पद्धतीनं संदीप बाणे जर सुरक्षित पोहोचलेत आणि स्पर्धेतील पहिल्या अर्धशतक टोकण्याचा बहुमान पटकावला तर संदीप बाणे आडोली संघाच्या फलंदाजानं आणि आयोजकांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अशा पद्धतीनं 5 षटकं संपलेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 82 धावांनी लक्ष ठेवलंय. आडवली संघानं उंबाडे ब संघासमोर 83 धावांचं. संघ आणि दातुली ब संघ लक्षात घ्या. आपल्या फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि संपूर्ण कमिटीने असा डिसिजन घेतलाय की दातुली संघाने जो खेळाडू खेळवला सुभाष वैती त्याचा आयडी बनवला नव्हता. तर भाईंनी आणि संपूर्ण कमिटीने असं सांगितलं की आयडी बनवला नसताना तो संघ खेळाडू खेळलाच कसा त्या स्पर्धेमध्ये, त्यासाठी दातुली संघाला बाद करण्यात येते. लक्षात घ्या. दातुली संघाला बाद करण्यात येत आहे. लक्षात घ्या. आयोजकांनी कमिटीने आणि आपला अध्यक्ष अर्जुनभाई पाटील या संपूर्ण डिसिजन घेऊन निर्णय दिला डिसिजन दिलाय. लक्षात घ्या. दातुली संघाला बाद करण्यात येते. लक्षात घ्या. असोसिएशनचं डिसिजन असेल. लक्षात घ्या. तर सत्यवान पाटील आयोजकांशी संपर्क साधा. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथं समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये आडोली संघाने धावा कुठल्या 82, त्या 82 धावांमध्ये 21 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा कुठल्या संदीप बाणेनं लक्ष ठेवलं उंबाडे ब संघासमोर 83 धावांचा. तर लक्षाचा पाठलाग उंबाडे ब संघ कशा पद्धतीने करतोय ते ऐकूया. आमचेच सहकारी समालोचक, आमच्याच गावचे एक चांगले समालोचक रोशन संत यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर सत्यवान पाटील आयोजकांशी संपर्क साधा. दादा बॉक्स
संदीप भानेने SRGS 40+ मैत्री चषकामधील पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे. अभिनंदन. आणि त्यासाठी आयोजकांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. आदरणीय गणेश दादा साळुंके, आदरणीय राजू पाटील साहेब, सुदर्शन पाटील साहेब आणि संदीप भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय SRGS 40+ मैत्री चषकाचं हे आयोजन. नक्कीच प्रत्येक संघातील खेळाडूंना ही सुवर्ण संधी आहे. अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आयोजकांकडून. रोहिदास आणि आनंद पंजे आहेत आणि पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा लाजवाब देखणा, नजाकत बरा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि चांगले क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, इन टू दी स्लॉट आणि चांगला स्ट्रोक खेळले होते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनला आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 83 धावा बनवायच्या आहेत उंबारडे बी या संघाला. टार्गेट खूप मोठा आहे परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आमच्या सोबत भावेश पाटील आहेत, एक नामवंत गुणलेखक. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आणि लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. संदीप भाने आहेत ज्याने अर्धशतकीय खेळी साकारली आहे या सामन्यामध्ये. मिल्टे या चेंडूवरती फक्त 1च धावा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आहे श्री गणेश दिवा आणि जय गणेश घारिवली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. हाफ ट्रॅकर हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. मैत्री चषक चौकार येतोय आनंद पंजेच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 13. सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये, ती म्हणजेच उंबारडे बी या टीमने 83 धाव बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. क्रिकेट आहे, क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं, त्यामुळे या 83 धावा देखील होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सुरुवात खूप चांगली केली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडला यष्ट्यांच्या पाठीमागे. फलंदाज झालाय बाद. आनंद पंजे बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 13. घारिवली संघ देखील दाखल होते. चंदू पाटील आपण या, करसनदादा पाटील आपण देखील यायचा आहे. हनुमान पाटील टॉस आपण करूया. विनंती असेल कॅप्टनला. जय गणेश घारिवली आणि श्री गणेश दिवा या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघांवरती गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. पुढच्या सामन्यामध्ये आपण घारिवली आणि दिवा या 2 संघांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत.
70 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये गंगाराम भाने येत आहेत. त्यांचे चिरंजीव आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. करसनदादा पाटील आपण या व्यासपीठावरती खरं तर ते दिव्याचे जावई आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या सामन्यामध्ये. दरम्यान मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15. श्री गणेश दिवा आणि जय गणेश घारिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. 2 षटकानंतर आपण टॉस करूया. क्या बात ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला मिळते. एकच धावे चेंडूवरती. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल उंबार्डे या संघाला या सामन्यामध्ये कारण की टार्गेट खूप मोठा आहे. अप्रतिम संगीत देखील सादर करतात डीजे मास्टर. क्रिकेट विथ म्युझिक जेव्हा IPL आलं 2008 साली आणि त्यानंतर क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमर आलं आणि त्यानंतर 2013 साली यूट्यूब आणि अनेक वाहिन्या नक्कीच आपण पाहिलं tenniscricket.in आणि त्यानंतर आपण पाहतो UTC लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक वेबसाईट आल्या आणि त्यांच्या माध्यमातून आता मात्र प्रत्येक ठिकाणी यूट्यूब लाईव्ह या स्पर्धा आपण पाहत असतो. जेव्हा आपण यूट्यूब ऑन केलं तर नक्कीच 25 ते 30 लाईव्ह नक्कीच स्पर्धा सुरू असतात. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता. लेग कट करण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चंदूदादा पाटील यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैत्रीपूर्ण सामना असेल दिवा आणि घारिवली या 2 संघांमध्ये. खूप चांगले मैत्रीचे संबंध आहेत या दोन्ही गावांचे. यावेळी ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावबाची संधी होती आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. 2 षटकानंतर आपण टॉस करूया. दिलीप पाटील साहेबांचे शुभ असते. मिथुन दादा पाटील यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर गंगाराम भानेने चांगली गोलंदाजी केली आहे. नक्कीच त्यांचे चिरंजीव देखील आनंदित आहेत कारण की त्यांचा पप्पा या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. अवघ्या 5 धावा आतापर्यंत आलेत 5 चेंडूंमध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साइडला फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धावे चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. अजूनही 64 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. तर टॉस करूया. दिलीप पाटील साहेबांचे शुभ असते. जय गणेश घारिवली आणि श्री गणेश घारिवली या 2 संघांमध्ये. काका वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
अनिल भाणे येत आहेत नवीन गोलंदाज. समीकरण कठीण होत चालले कारण की 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 64 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. जय हनुमान उंबारडे बी या संघाला. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर खूप चांगली बॅटिंग झाली. संदीप भाणेने अर्धशतकीय खेळी साकारली. नोट आउट 50 धाव बनवल्या आणि तब्बल 82 धाव बनवल्या 5 षटकांमध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय, भिडकावून दिला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतात आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप आहे. मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण की 16 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 59 धावांची अजूनही गरज आहे. SRGS 40+ मैत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय गणेश दादा साळुंके, राजू दादा पाटील, सुदर्शन दादा पाटील आणि संदीप दादा भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पुन्हा एकदा लॉफ केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिल्टीला चेंडूवरती 2 धावां धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये आडिवली या संघाला. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 26. चेंडू शिल्लक 14 आणि जिंकण्यासाठी 57 धावांची अजूनही गरज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. सो मच डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावरती आहे 32. या फटक्यांची नितांत गरज आहे जय हनुमान उंबारडे बी या संघाला. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा उत्तुंग षटकार. धावसंख्या आहे 38. अजूनही 45 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. यस डीजे.
गंगाराम येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. गंगाराम येत आहेत नवीन गोलंदाज. बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोईनला हा चेंडू लागतोय आणि मिळठील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. रोहिदास भोईर आणि भास्कर पाटील ही जोडी आहे, परंतु रोहिदास भोईरला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. इट्स अ बीमर. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 41. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. याच गंगाराम भाणेने 6 धावांचं षटक हाताळलं होतं. तोच गंगाराम भाणे आपण पाहतोय या षटकामध्ये दिशेपासून भरकटलाय आणि पंचांनी दंडित केलंय. 9 चेंडू घोषित केलाय. फ्री हिट आहे. यावेळी फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय. पाठवलाय लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर उंबारडे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 47 धावा आणि 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज आहे. ही मॅच संपल्यानंतर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये कमबॅक केलंय जय हनुमान उंबारडे बी या संघाने. चोख प्रत्युत्तर दिलंय. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. यस्टनवरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय हे सांगत असताना पंच श्रीनाथ पाटील सरांचा कोणता इशारा येत नाहीये. तो हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल उंबारडे या संघावरती. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करेल तो म्हणजेच आडिवली संघ. शॉर्ट ऑन बॉल गेलाय. चांगला स्ट्रोक आहे. गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज भास्कर पाटीलच्या बॅटमधून. घारिवली संघाने टॉस साठी या चेंडू नंतर आपण टॉस करूया. 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 30. मी कौतुक करेन भास्कर पाटील आणि रोहिदास भोईरचं. चांगली पार्टनरशिप. बॅटची कडा आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. भास्कर पाटील बॅक टू द पवेलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 आणि 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30.
सचिन दादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. घारिवली गावचे उद्योजक, समाजसेवक आणि घारिवली 40+ चे ते सदस्य आहेत. त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. टॉस साठी या घारिवली आणि दिवा या दोन संघांमध्ये असेल सामना. तर दोन्ही संघांना किती उपस्थित आहेत आपण टॉस करूया. घारिवली आणि सामना असेल दिवा. टॉस झाला आणि टॉस जिंकलेला आहे घारिवली संघाने आणि निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना श्री गणेश दिवा आणि जय गणेश घारिवली या दोन संघांमध्ये आणि SRGS 40+ मैत्री चषक चे प्रमुख आयोजक गणेश दादा साळुंके, राजू दादा पाटील, सुदर्शन दादा पाटील आणि संदीप दादा भोईर यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आहे आज आणि उद्या. सर्व प्रेक्षकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी देखील जेवणाची व्यवस्था आहे आणि विनंती असेल प्रेक्षकांना आणि खेळाडूंना की आपण जेवण करून घ्यायचं आहे, कारण की जेवण सुरू झालेलं आहे. या जेवणाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला घारिवली संघ, आता आपण जेवू नका कारण की यानंतर तुमचा सामना आहे. सामना संपल्यानंतर आपण सर्व संघांना ही सूचना असेल, प्रेक्षकांना ही सूचना आहे आयोजकांच्या वतीने की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. क्या बात आहे, फटका चांगला आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद रोहिदास भोईर. बॅक टू द पविलियन. आदरणीय मनोहरजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. SRGS 40+ मैत्री चषकामध्ये मनोज पाटील काटी गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच घारिवली संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय पेंडिंग आहे कारण की अनेक खेळाडू आलेले नाहीत अजून. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे या सामन्यामध्ये आणि स्ट्राइक इनला फलंदाज न्यू बॅट्समन येतोय सोमनाथ. यस, बघा कोणाची तरी बाईकची चावी आय थिंक हरवली आहे आणि ती आम्हाला सापडली. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. ओळख पटून आपण घेऊन जायचं आहे आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मनोज दादा पाटील यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. काटेगावचे समाजसेवक उद्योजक मनोज दादा पाटील यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार येतोय. शिल्लक आहेत आणि धावसंख्या आहे तब्बल 60. 23 धावांची अजूनही गरज आहे. समीकरण कठीण झालंय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विजय आणि पराभव मधील अंतर कमी करण्यासाठी फक्त हा सामना
सुरू आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये आणि दोन आय थिंक एकच चेंडू शिल्लक आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. नक्कीच सापाड संघाला विनंती असेल. त्यानंतर आडिवली आणि उंबार्डे बी या दोन्ही संघांना विनंती असेल, कारण की सामना त्यांचा समाप्त होतोय आणि त्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण देखील या. जेवण आपण सुरू केलेलं आहे, आपण जेवून घ्यायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट ज्याने 50 धाव बनवल्या, संदीप भाणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि आयोजकांकडून 1000 रुपयांचं